नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. मुलांच्या शिक्षणासाठी महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे दादगी येथील शिवाजी वाल्मिक मेळे यांनी शनिवारी रात्री विजेच्या तारेला स्पर्श करत आत्महत्या केली. जातीचे प्रमाणपत्र अवैधता सुलभतेने द्या, मैताच्या वारसांना आर्थिक मदत करा, संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा या मागणीसह नातेवाईक व समाजाचा उपजिल्हा रुग्णालयात रविवारी तब्बल 6 तास ठिय्या आंदोलन केले. मयत शिवाजी मेळे हे 1 वर्षापूर्वी दोन्ही मुलांचे महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज दाखल केला होता. परंतु हे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शनिवारी सायंकाळी 7 वाजता विजेच्या करंटला धरून त्यांनी आपले जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मयताच्या नातेवाईकांसह शेकडो महिला पुरुष समाज बांधवांनी तब्बल 6 तास ठिय्या मांडत मयताच्या नातेवाईकांना 50 लाख रुपयांची मदत देण्यात यावी, मयताच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी मिळावी, निलंगा उपविभागीय अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मराठवाड्यातील जातीचे प्रमाणपत्र व वैधता सुरळीतपणे मिळावी, मेडिकल व इंजिनिअरिंग क्षेत्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीयप्रमाणे 6 महिन्यासाठी वैधतेची अट शिथिल करावी यासह विविध मागण्यांसाठी ठिय्या मांडला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत बांगर यांच्यासह निलंगा उपविभागातील सर्वच पोलीस अधिकारी, CRPFचे जवान यावेळी तैनात होते. त्यानंतर लातूरचे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी आंदोलनस्थळी दाखल होऊन आंदोलनकर्त्यांच्या मागणीचे निवेदन घेत शासन स्तरावरील सर्व मागण्यांसाठी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितल्यानंतर उपोषणकर्त्यांनी प्रेत ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी शिवाजी मेळे नावाचा माणूस आत्महत्या केला. जातीचे प्रमाणपत्र न मिळत असल्या कारणानं 14 महिने झालं या ठिकाणी प्रकरण दाखल केले आहेत आणि ते दाखल केलेल्या प्रकरणासाठी वेळोवेळी त्या माणसानं पैरवी केली आणि पैरवी करत असताना देखील जातीचे प्रमाणपत्र भेटत नव्हते. झाडके साहेब म्हणणारा हा माणूस डेप्युटी कलेक्टर हा उद्धटपणाची वागणूक देत होता, पाकडबळ होता वेळोवेळी. म्हणून आमची एकच अशी मागणी आहे, या ठिकाणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या असणाऱ्या झाडके साहेबांवर दाखल झाला पाहिजे आणि याला तात्काळ असणाऱ्या ठिकाणी प्रलंबित किंवा बडतर्फ केलं पाहिजे आणि आमच्या माणसाला 50 लाख रुपयाचं या ठिकाणी सरकारनं सहकार्य केलं पाहिजे आणि ज्या असणारं मुलगी त्या ठिकाणी तिची पत्नी आहे त्या पत्नीला सरकारनं तात्काळ कामावर घेतलं पाहिजे, सेवेत घेतलं पाहिजे. अन्यथा आम्ही या ठिकाणचं असणारं जे प्रेत आहे ते आम्ही बिलकुल प्रेत उचलणार नाही आणि हे असणारं सरकारनं लक्षात घ्यावं आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला लिखी दिलं जात नाही, झाडके साहेबाला सस्पेंड करण्याचं किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं पत्र आमच्या हातात भेटत नाही, तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही. अशा प्रकारचं आम्ही सर्व समाज बांधवांना एक जीवानं, एक विचारानं आणि आमच्यावर अन्याय होत आला ते दूर करण्यासाठी मागणी करत आहोत. गेल्या 40 वर्षापासून मराठवाड्यातल्या या भागामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी हा समाज मोठ्या प्रमाणात राहतो आणि या ठिकाणच्या आमच्या एकच मागणीत आम्ही अनुसूचित जमातीमध्ये आहोत. आमचं आरक्षण आहे, परंतु सुलभतेने जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही, त्याची व्हॅलिडिटी होत नाही आणि जे निकष 1950 पूर्वीच्या ज्या काही कोळी नोंद येतात त्या कोळी नोंदीच्या आधारे आम्हाला जातीचं प्रमाणपत्र मिळावं, व्हॅलिडिटी मिळावं. ट्रायबल एरियामध्ये जी काही निकष लागू आहेत तेच निकष उर्वरित मराठवाड्यात व महाराष्ट्रात लागू करावं अशी आमची अनेक वर्षापासूनची विनंती आहे. परंतु हे शासन 40 वर्षापासून या मागणीकडं बिलकुल दुर्लक्ष करत आहे आणि तशा या घटनेमुळं आज एक कोळी समाजाचा बांधव जे मृत्यू पावला याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर आहे आणि कधी जाग येणार आहे या शासनाला आणि किती अन्याय अजून या समाजाने सहन करायचं, हा अतिशय आम्ही या शासनाचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो.